मित्रमैत्रिणींनो नमस्कार। हल्लीच्या काळामध्ये जुनी पेन्शन, NPS आणि सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना अशी हे तीन नावं आपण भरपूरदा ऐकलं असेल। मग यामध्ये जुनी पेन्शन काय आहे, NPS मध्ये काय आहे आणि सुधारित जी राष्ट्रीय पेन्शन योजना लागू करण्यात आलेली आहे तर यामध्ये काय तरतुदी आहेत, तर असा एक प्रश्न सर्वांनाच पडला असेल आणि त्यामुळेच आपली ही निकड लक्षात घेऊन आज मी आपल्यासाठी एक व्हिडिओ घेऊन आलोय ज्यामध्ये आपण बघणार आहोत जुनी पेन्शन म्हणजेच OPS व NPS आणि सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना यामधील लाभांचा तुलनात्मक तक्ता। तर सविस्तरपणे आपण हा तक्ता बघणार आहोत। त्यामुळेच हा व्हिडिओ सुरू करण्याच्या पूर्वी हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राइब करून घ्या आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर सर्व शासकीय कर्मचारी बंधू भगिनींना आपण शेअर करा। चला तर मग आपण यामधील तुलनात्मक तक्ता आता बघून घेऊया। तर राज्य कर्मचाऱ्यांना लागू करण्यात आलेली सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना, जुनी पेन्शन योजना व राष्ट्रीय पेन्शन योजना यामधील लाभांच्या तुलनात्मक तक्ता विषयक संपूर्ण माहिती आपल्याला आता पुढील प्रमाणे जाणून घ्यायची आहे। पहिला त्यामधला पॉइंट आहे निवृत्ती वेतन म्हणजेच पेन्शन। जुनी पेन्शन योजनेमध्ये शेवटच्या वेतनाच्या 50% रक्कम पेन्शन म्हणून दिली जाते, तर राष्ट्रीय पेन्शन योजनेमध्ये गुंतवणुकीवर मिळणाऱ्या परताव्यानुसार पेन्शन दिली जाते। तर सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनेनुसार शेवटच्या मूळ वेतनाच्या 50% रक्कम पेन्शन म्हणून मिळणार आहे, परंतु यामध्ये कर्मचाऱ्यांचे 10% योगदान पूर्वीप्रमाणे सुरू असणार आहे। दुसरा मुद्दा यामधला महागाई भत्ता। जुनी पेन्शन योजना व सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनेमध्ये वेळोवेळी वाढणाऱ्या महागाईनुसार DA अदा करण्यात येते, तर राष्ट्रीय पेन्शन योजनांमध्ये म्हणजेच NPS मध्ये कोणत्याही प्रकारचा DA लाभ मिळत नाही। तिसरा मुद्दा आहे निवृत्ती वेतनाचे म्हणजेच पेन्शन नियत वयोमान व सेवा प्रमाणात मिळणारे प्रमाण। जुनी पेन्शन योजना व सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना ही महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम 1982 मधील तरतुदीनुसार निश्चित करण्यात येते, तर राष्ट्रीय पेन्शन योजनांमध्ये पेन्शन ही बाजार मूल्यावर आधारित असल्याने यामध्ये पेन्शनची अनिश्चितता असते। चौथा मुद्दा यामधला वेतन आयोगानुसार पेन्शन निश्चिती। वेतन आयोगानुसार जुन्या पेन्शन योजना व सुधारित पेन्शन योजनानुसार पेन्शनमध्ये सुधारणा निश्चित आहे, तर राष्ट्रीय पेन्शन योजनेमध्ये वेतन आयोगानुसार पेन्शन निश्चित नाही। कदाचित या मुद्द्यामध्ये सुधारित पेन्शन योजनेमध्ये सुद्धा वेतन आयोगानुसार सुधारणा निश्चित नाही अशी यापूर्वीच मी माहिती दिलेली आहे, कदाचित हा मुद्दा चुकून आला असेल इथे। पाचवा मुद्दा आहे बघा कुटुंब निवृत्ती वेतन आणि रुग्णता निवृत्ती वेतन। जुन्या पेन्शन योजना व सुधारित पेन्शन योजनांमध्ये सदर प्रकरणी निवृत्ती वेतनाच्या 60% रक्कम पेन्शन म्हणून अदा करण्यात येईल, तर नवीन पेन्शन योजनेमध्ये गुंतवणुकीवरील परताव्यानुसार पेन्शन मिळेल ज्यामध्ये 0% हमी असेल। सहावा मुद्दा आहे फरकाचा सेवा, मृत्यू व रुग्णता उपदान। जुनी पेन्शन योजना व सुधारित पेन्शन योजनांमध्ये सदरचे लाभ सेवा निवृत्ती वेतन नियम 1982 मधील तरतुदीनुसार लाभ लागू होतात, परंतु राष्ट्रीय पेन्शन योजनेमध्ये हे कोणतेही लाभ लागू होत नाहीत। सातवा मुद्दा यामध्ये रजा रोखीकरण। जुन्या पेन्शन योजना व सुधारित पेन्शन योजनांमध्ये 300 दिवसांच्या रजा रोखीकरणाकरिता बेसिक प्लस DA हा लाभ अनुदेय होईल, तर राष्ट्रीय पेन्शन योजनेमध्ये देखील 300 दिवस करिता रजा रोखीकरण म्हणजेच मूळ वेतन अधिक DA लाभ अनुदेय आहे। त्यानंतरचा पॉइंट आहे विमा, ज्याला आपण म्हणतो GIS। जुनी पेन्शन
राष्ट्रीय पेन्शन योजना व सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनांमध्ये कर्मचाऱ्यांचा अपघात झाल्यास 3,60,000 रुपये तर विना अपघात प्रकरणी जमा हप्ता रक्कम अधिक व्याजाची रक्कम मिळते। आता जुन्या पेन्शन प्रमाणे अद्यापही सुधारित पेन्शन योजनेमध्ये आपल्याला जे लाभ मिळालेले नाही असे न मिळालेले लाभ कोणते होते, तर पहिला होता त्याच्यामधला भविष्य निर्वाह निधी, ज्याला आपण साध्या भाषेमध्ये GPF म्हणतो। जुन्या पेन्शन योजनेमध्ये कर्मचाऱ्यांना जमा रक्कम व त्यावर 8% व्याज तसेच गरजेनुसार परतावा व विना परताव्याच्या अटीवर सेवा कालावधीमध्ये रक्कम वापरण्यास मुभा आहे। तर राष्ट्रीय पेन्शन योजनेमध्ये ही सुविधा नाही, तर सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनामध्ये देखील ही सुविधा नाही, परंतु कर्मचारी अंशदान अधिक त्यावरील व्याज अशी एकत्रित रक्कम सेवानिवृत्तीच्या वेळी कर्मचाऱ्याला परत द्यावी अशी एक मागणी केली जात आहे। दुसरा मुद्दा आहे निवृत्ती वेतनाचे अंश राशीकरण। जुन्या पेन्शन योजनेमध्ये 40% पेन्शन रकमेचे नोकरीतील एकूण महिन्याच्या किंवा कमाल 66 महिन्यांच्या 2 पट अंश राशीकरण अनुदेय आहे, तर राष्ट्रीय पेन्शन योजना व सुधारित पेन्शन योजनांमध्ये हा लाभ लागू नाही। तर एकंदरीत या पद्धतीने आपण जुनी पेन्शन योजना म्हणजेच OPS, राष्ट्रीय पेन्शन योजना म्हणजेच NPS आणि सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना यांच्यामध्ये जे फरक आहेत त्या फरकांचा एक तुलनात्मक अभ्यास आजच्या व्हिडिओमध्ये पाहिला। आशा करतो की यामुळे आपल्या माहितीमध्ये नक्कीच वाढ झालेली असेल आणि येणाऱ्या काळामध्ये या माहितीचा आपल्याला उपयोग होईल। त्यामुळेच ही माहिती आपल्याला आवडली असेल अशी मी अपेक्षा करून या व्हिडिओला एक लाईक आणि जास्तीत जास्त आपण शेअर करावं अशी आपल्याला विनंती करतो। सोबतच हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राईब करायलाही विसरू नका। अशाच पद्धतीचे शासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत असलेले महत्त्वाचे व्हिडिओज जर आपल्याला बघायचे असतील तर त्यांची प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इन्फॉर्मेशन एज्युकेशनल मनोहर या नावाने देण्यात आलेली आहे। त्या प्लेलिस्टवर जाऊन आपण बाकीचेही महत्त्वाचे व्हिडिओज पाहून घेऊ शकता। चला तर मी आपली आता रजा घेतो। सर्वांना माझा नमस्कार।